भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ज्यांनी सुवर्ण पदक मिळवलं असे गावित नावाचे खेळाडू राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते, परंतु 2.5 ते 3 तास वाट बघितल्यानंतर देखील राज ठाकरे यांनी त्यांना भेट दिलेली नाही। खरं तर दहीहंडीऐवजी मटण हंडीला ज्यांची पसंती असते आणि ज्या खेळाडूंनी सुवर्ण पदकाची हंडी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये फोडली अशा लोकांसाठी देखील जर का आपल्याला वेळ नसेल तर आपली चॉईस ही मटण हंडी आहे, दहीहंडी नाही आणि सुवर्ण पदकाची हंडी देखील नाही आहे, हे महाराष्ट्र ओळखतोय। आज राज ठाकरे यांनी खुलासा दिला की आम्हाला माहीतच नव्हतं की तो खेळाडू आला आहे। आता नाशिकमध्ये राज ठाकरे बैठक घेत आहेत, नाशिकमध्ये त्यांचे पदाधिकारी होते, असं असताना एक सुवर्ण पदक विजेता खेळाडू तुमच्या कार्यालयाबाहेर येतो, तुम्ही ज्या ठिकाणी थांबलात तिथे 2.5 तास थांबतो आणि आम्हाला माहीतच नसतं, असं सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे। त्यामुळं कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी दहीहंडी नाही तर मटण हंडीला पसंती देतो असं म्हणणारे यांना सुवर्ण पदकाची हंडी फोडणाऱ्या खेळाडूंचा अपमान करायचा होता, हे स्पष्टपणे या घटनेतून दिसून येतं। राज ठाकरे सातत्यानं मराठीचा अजेंडा रेटत असतात। महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, मराठी आली पाहिजे असं सातत्यानं राज ठाकरे यांच्या भाषणातून येतं। मराठी माणसासाठी आंदोलन करतो असा दावा देखील राज ठाकरे करतात। राज ठाकरे यांची दोन्ही मुलं कुठल्या मराठी माध्यमामध्ये शिकली हे एकदा राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं पाहिजे। ज्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये राज ठाकरे यांची दोन्ही मुलं शिकलेत ती मराठी शाळा होती का, त्यांना मराठीचे धडे दिले होते का, आणि जेन्युइनली राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचं शिक्षण नेमकं कुठल्या भाषेमध्ये झालं हे एकदा महाराष्ट्राला सांगावं आणि मग भारतीय जनता पार्टीबद्दल प्रश्न विचारावे। भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश नेत्याचे मुलं ही महाराष्ट्रामध्ये शिकतात, देवेंद्रजींची मुलगी महाराष्ट्रामध्ये शिकते, भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांची मुलं ही भारतामध्ये शिकतात। काही अपवाद निश्चित असतील, परंतु मराठीची अस्मिता, मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं याचं उत्तर एकदा सन्माननीय राज ठाकरेंनी द्यावं। सन्माननीय राज ठाकरे भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत वाद शोधण्यापेक्षा आपल्या पक्षाची अंतर्गत वाताहत झाली त्याकडे थोडं लक्ष दिलं तर जास्त सोयीचं होईल। यावेळेला महापालिकेच्या निवडणुकीला राज ठाकरे उभाटासोबत युती करून लढले। गेल्या वेळेला 7 जागा राज ठाकरेंच्या महापालिकेला निवडून आल्या होत्या, यावेळेला 1 जागा युतीमध्ये लढून देखील कमी आली। त्यामुळं उभाटा गट आणि मनसे यांच्यात अंतर्गत काय चाललंय याकडे लक्ष दिलं असतं तर महापालिकेमध्ये जरा जास्त जागा आल्या असत्या। नाशिक, पुणे या महापालिकेत तर आपल्याला भोपळा देखील फोडता आला नाही। त्यामुळं राज ठाकरेंना माझी नम्र विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षामध्ये उभाटा गट आपला कार्यक्रम करतोय या अंतर्गत गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं। पुढे काहीही होणार नाही। या देशातली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे। फर्स्ट टाइम वोटरनी 2014ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पसंती दिली, 2029ला दिली, 2024ला दिली आणि 2019ला दिली होती आणि आता 29ला देखील देणार आहे। सातत्यानं फर्स्ट टाइम वोटर जेनजी हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत असतो। राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये जेनजीचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आला। आता राज ठाकरे यांना आपलं करिअर सेट झालेलं आहे, अमित ठाकरे यांचं करिअर सेट करायचं आहे, त्यासाठी जेनजींच्या नावावर आंदोलन करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांचा आहे। परंतु आपण बघितलं की अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर सेट करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांची चिंता वाटते।
खऱ्या विद्यार्थ्यांची चिंता ना मनसेला आहे ना उभाटा गटाला आहे. खरं तर राज ठाकरे यांची ओळख महाराष्ट्रामध्ये अभ्यासू नेता म्हणून आहे. राज ठाकरे यांनी एकदा निवडणूक आयोगाला जाऊन भेटलं पाहिजे. निवडणूक आयोगानं SIR करताना सर्व पक्षांना सांगितलं होतं की आपापले प्रतिनिधी BLA-2 देऊ शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊ शकते, उभाटा गट शिव देऊ शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते, काँग्रेस देऊ शकते, भारतीय जनता पार्टी देऊ शकते. ही एक व्यवस्था आहे. प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी SIRच्या प्रक्रियेला सहकार्य करत असतो. अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसं सहकार्य करतात. मनसेचे कार्यकर्ते देखील अशा पद्धतीनं SIRमध्ये आपल्या लोकांची नाव नोंदवली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. आता राज ठाकरे यांचा पक्षच जास्त शिल्लक नसल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी माणसं मिळत नसतील, कार्यकर्ते मिळत नसतील. कारण कार्यकर्ते हे काय फक्त भाषण करून मिळत नाहीत. कार्यकर्त्यांसाठी कामं करावी लागतात, कार्यकर्त्यांसाठी धोरण ठरवावं लागतं. अधूनमधून भाषण केल्यानंतर कार्यकर्ते आपल्यासोबत राहतात हा गैरसमज आहे. त्यामुळं कार्यकर्ते आपल्यासोबत ठेवण्यासाठी फील्डवर असावं लागतं. त्यामुळं कदाचित मनसेला कार्यकर्ते मिळत नसतील, त्यामुळं ते SIRवर आक्षेप घेत आहेत. माझी राज ठाकरेंना नम्र विनंती आहे की या संदर्भात एकदा आपण निवडणूक आयोगाची भेट घ्या. निवडणूक आयोग तुम्हाला सगळी नियमावली व्यवस्थित समजावून सांगेल आणि त्यानंतर तुमचा हा जो आक्षेप आहे की SIRच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय किंवा SIRच्या माध्यमातून हवी ती नावंच घेतली जातात आणि बाकीची नावं डिलीट केली जातात, तर कुठल्याही निवडणूक आयोगाला असं करता येत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला असं करता येत नाही. वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी तिथे आहेत. आपल्या पक्षाकडे कार्यकर्ते कमी असतील तर आपण किमान उभाटाकडनं कार्यकर्ते उधार घ्यावे आणि SIRची प्रक्रिया पूर्ण करावी. विजय चौधरी हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते. हे सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळं आत्ता विजय चौधरी यांचा भारतीय जनता पार्टीशी थेट काहीही संबंध नाही. विजय चौधरींचं प्रकरण समोर आल्यानंतर कुठेही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्न देखील सरकारकडनं झाला नाही. त्यांच्या विरोधामध्ये तक्रार झाली, ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि मला जी माहिती आहे त्यानुसार काल रात्री त्यांना अटक देखील झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत म्हणून कुठेही त्यांना पाठीशी घातलं गेलेलं नाही. सरकारनं अतिशय व्यवस्थित, पोलिसांनी अतिशय रितसरपणे त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी अतिशय सक्षमपणे करतायत. जे काही चुकीचं असेल त्या अंतर्गत कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आणि जो विजय चौधरींचा प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे आत्ता विजय चौधरी ना भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य आहेत. भारतीय जनता पार्टीचा आणि विजय चौधरींचा आत्ता काही संबंध नाही. ते पूर्वी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, परंतु पदाधिकारी होते म्हणून त्यांना कुठेही पाठीशी घालण्याचं काम भाजपनं केलं नाही. त्यांना अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय. पोलीस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्राताई पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आहेत. त्यांनी कुणाला भेटावं, कुणाला भेटू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे की कुणाला भेटायचं, कुणाला नाही भेटायचं. त्यामुळे याबद्दल भारतीय जनता पार्टीचा काही आक्षेप असेल तर आम्ही ते सुनेत्राताई पवार यांच्याशी चर्चा करून सोडू शकतो. परंतु सुनेत्राताई पवार यांची पार्टी स्वतंत्र आहे, सुनेत्राताई पवार यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे, त्यांना पूर्ण अधिकार आहे. आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांना भेटण्यामध्ये काही गैर नाही. अनेक वेळेला काँग्रेसचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटत असतात,
अनेक वेळेला राष्ट्रवादी पवार गटाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटत असतात. अशी कुठली तरी एक भेट झाल्यामुळं महायुतीमध्ये युतीचा काय फुटीचा खडा पडला, मिठाचा खडा पडला असं काही होत नाही. बऱ्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटतात, शरद पवार साहेबांच्या गटाचे लोक देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटतात. त्यामुळं लगेच सुनेत्राताई पवार नाराज होतात का? तर नाही. अशी एकमेकांच्या लोकशाही प्रक्रिया आहे. आपण एकमेकांचे शत्रू नसतो. त्यामुळं अशा भेटीमध्ये काही गैर असण्याचं कारण नाही. आणि काही मुद्दे असतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निर्णय घ्यायला सक्षम आहेत, सुनेत्राताई निर्णय घ्यायला सक्षम आहेत. आणि महायुती म्हणून आम्ही महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवतोय. एकमेकांना हेवेदावे करण्यासाठी हे महाविकास आघाडी नाही. महाविकास आघाडीमध्ये कशा कुरघोड्या चालत होत्या आपण बघितलं. इथं समन्वयातनं काम सुरू आहे. पण प्रश्न असा आहे की कुठेतरी राजकीय स्ट्रॅटेजी किंवा राजकीय जे म्हणतात त्या अनुषंगानं ती सगळी भेट होताना दिसत आहे. कुठेतरी स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ते प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादीचे पुढे येताना दिसत आहेत. तर एकूणच कुठेतरी प्रशांत किशोर हे भाजपचे विरोधक मानले जातात. अशातच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे एक स्ट्रॅटेजिस्ट हे विरोधक असणं कितपत तुम्हाला रुचणार आहे? प्रशांत किशोर यांची राजकीय कारकीर्द बघितलं तर त्यांनी आत्ता मला वाटतं बिहारची निवडणूक लढली. त्याच्या आधी ते 2012पासनं भारतीय जनता पार्टीसोबत काम करत होते. मधल्या काळामध्ये ते मला वाटतं ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम केले. रणनीतिकार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. आत्ता त्यांनी 2-3 वर्षापूर्वी बिहारच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढण्यासाठी आपला राजकीय पक्ष काढला. तरी देखील आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, कुणी कुणाला देखील भेटू शकतं. या भेटीमुळे लगेच आक्षेप घेण्याचं किंवा त्याबद्दल चुकीचं असण्याचं काही कारण नाही. राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, सुनेत्राताई स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. एकमेकांच्या भेटी राजकारणात झाल्याच पाहिजे आणि विरोधी विचारांच्या व्यक्तीच्या भेटीही झाल्या पाहिजे. म्हणजे ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट घेऊ शकतात. आपल्याकडे शरद पवार गटाचे अनेक आमदार देवेंद्रजींची भेट घेतात. मग त्याबद्दल सुनेत्राताई पवार नाराज होतात का? तर असं होत नाही. एकमेकांच्या भेटी झाल्याच पाहिजे. ही लोकशाही आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये हे अशा भेटी होणं योग्य असतं. याच्यात काही चुकीचं आहे मला वाटत नाही. संजय राऊत जंतर मंतरवर ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला उद्धवजी ठाकरे नेमके कुठे होते? 20 दिवस हे आंदोलन सुरू असताना उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सातत्यानं तरुणाईशी संवाद साधण्याचं काम करतोय. सातत्यानं संघाच्या शाखेमध्ये बाल स्वयंसेवक, झेन-झी, युवा स्वयंसेवक सातत्यानं येत असतात. त्यामुळं मोहनजी भागवत यांनी काय नव्याने तरुणाईशी संवाद साधला असं नाही. याआधी देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी वरळीच्या डोममध्ये शेकडो जेनजीसी, हजारो जेनजीसी अशाच पद्धतीनं संवाद साधला होता. तेव्हा कुठेही जेनजीचं आंदोलन देखील नव्हतं. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, हे सातत्यानं तरुणाईशी संवाद साधतो. आणि राहिला प्रश्न जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाचा, तर जंतर मंतरमधल्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक आले होते. आता हे समोर येतं आहे आणि या समाजकंटकाची दुर्दैवी पाठराखण जर का सामनाच्या अग्रलेखातून केली जाते असेल, संजय राऊतांकडनं केली जात असेल, तर उद्धवजी ठाकरेंकडनं केली जात असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. कारण उद्धवजी ठाकरे यांना या तरुणाईशी काहीही देणं घेणं नाही. उद्धवजी ठाकरेंसाठी एकच तरुण महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं एवढाच अजेंडा सामनाचा आहे आणि उद्धवजी ठाकरेंचा आहे. मुंबई महापालिकेमध्ये जेव्हा 25 वर्ष उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा तत्कालीन शिवसेनेनं कुणाला कंत्राट दिली होती याची यादी संदीप देशपांडेकडे आहे. राज ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी गुजराती किंवा अन्य भाषिक कंत्राटदारांची यादी जी संदीप देशपांडेंनी जाहीर सभेमध्ये वाचून दाखवली होती ती एकदा राज ठाकरेंनी मागून घ्यावी. त्यांना विसर पडला असेल तर संदीप देशपांडेंना विनंती करतो की ती यादी तुम्ही एकदा राज ठाकरेंना द्या आणि मग त्यावर एकदा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घ्यावी.
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारण्यापेक्षा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. 240 खासदारांचे 300 खासदार कसे झाले हे विचारणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावं. तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाहीत, तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता येत नाहीत आणि ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने उभाटा गटामध्ये फूट पडली आहे, उभाटा गटाच्या खासदारांमध्ये 2/3 बहुमत झालं आणि त्यांनी उद्धवजी ठाकरेंची साथ सोडली. उद्धवजी ठाकरे हे खासदारांना भेटत नव्हते. खासदारांना अडीच 3-3 तास वेटिंग मातोश्रीमध्ये करावं लागायचं. मातोश्रीचे दारं बंद होते. त्यानंतर खासदारांनी उद्धवजी ठाकरे यांची साथ सोडली आणि मूळ शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदेंच्या सोबत गेले. त्यामुळे फुटीर खासदारांबद्दल बोलण्याचा संजय राऊत तुम्हाला अधिकार नाहीत. तुम्ही या खासदारांबद्दल काय काय अपशब्द वापरले होते, ज्या पद्धतीनं खासदारांना शिव्या घालण्याचं काम जनाब संजय राऊतांनी केलं, तुमच्या शिव्यांना कंटाळून तुम्ही त्यांना मारायची भाषा केली, तुम्ही त्यांना ठेचायची भाषा केली, तुम्ही त्यांना फिरून देण्याची भाषा केली. त्याला वैतागून खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पाठिंबा दिला. त्यामुळे 240 खासदारांचे 300 खासदार कसे झाले याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. आणि तुम्ही काय सांगतात की फुटीर खासदारांसोबत ब्रेकफास्ट कसा करताय. संजय राऊत, तुम्ही औरंगजेबाच्या फॅन क्लब सोबत ब्रेकफास्ट करतायत. तुम्ही ज्या पद्धतीनं या सर्व प्रकरणामध्ये औरंगजेब फॅन क्लब असेल, अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतात, तुम्हाला सगळं चालतंय. त्यामुळं फुटीर खासदाराबद्दल तुम्ही बोलू नका. भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हे सगळे खासदार एकत्र आलेले आहेत आणि या देशाच्या हितासाठी एकत्र आलेत. तुम्हाला ना देशहित बघायचंय, तुम्हाला फक्त काँग्रेसचं हित बघायचंय. तुम्ही आता राहुल गांधी बरोबर ब्रेकफास्ट करायला तुम्हाला आवडतंय, तुम्हाला आता MIM बरोबर ब्रेकफास्ट करायला आवडतंय, तुम्हाला ज्या लोकांनी या देशाला विरोध केलाय अशा लोकांसोबत ब्रेकफास्ट करायला आवडतंय. शिवसेनेचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत ब्रेकफास्ट करतायत. त्यांनी आज कुठल्या मुद्द्यांवर चर्चा केली? देशाच्या विकासावर चर्चा केली, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल याबद्दल चर्चा केली. उद्धवजी ठाकरे नेमकं कशावर चर्चा करतायत? तर उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करण्यासाठी चर्चा करतायत. उद्धवजी ठाकरे राहुल गांधींचं करिअर सेट करण्यासाठी चर्चा करतात. आणि संजय राऊत, तुम्ही तर राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची सुपारी घेतली आहे. ही सुपारी तुम्ही घेतली असल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करावीशी वाटते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या देशाला पुढे घेऊन जातात, खासदारांना पुढे घेऊन जात आहेत, कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जात आहेत. ब्रेकफास्ट करतो, आम्ही डिनर करतो, तुमच्यासारखं मातोश्रीचे दरवाजे बंद करून घरात कोणालाही घ्यायचं नाही असं आमचं धोरण नाही आहे. उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांसोबत एकदा तरी ब्रेकफास्ट केला का? स्वतः म्हणायचं की आम्ही खासदार निवडून आणले, अमुक केलं तमुक केलं, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या खासदारांसोबत एकदा तरी डिनर केलं का, ब्रेकफास्ट केलं का? कधीही केलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मात्र कार्यकर्त्यांना भेटणारे पंतप्रधान आहेत, खासदारांना भेटणारे पंतप्रधान आहेत आणि मातोश्रीचे दरवाजे बंद असतात अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. भ्रष्टाचारांचे ज्याच्यावरती आरोप आहेत अशा लोकांना तुम्ही भेटताय, त्यामुळे त्यांच्या हस्तक म्हणून तुम्ही भेटताय असंही ते. संजय राऊतांवर सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. संजय राऊतांवर पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 100 दिवस जेलमध्ये संजय राऊतांना काय महाराष्ट्र संयुक्त ठरावा म्हणून आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये टाकलं नव्हतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही योगदान दिलं म्हणून संजय राऊतांना जेलमध्ये टाकलं नव्हतं, किंवा महाराष्ट्राच्या तरुणाईसाठी आंदोलन केलं म्हणून संजय राऊतांना जेलमध्ये टाकलं नव्हतं. तर पत्राचाळीमध्ये घोटाळा झाला, 100 दिवस तुरुंगवास झाला, तो पत्राचाळीमध्ये हजारो कोटी रुपयाचा मरिदा लाटला म्हणून. मग हाच न्याय लावायचा असेल तर सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे शिरोमणी हे संजय राऊत आहेत. याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं.